या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे जाणून बुजून हे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे। कारण याच्यामध्ये मिळकत काय नसलेले जे विषय आहेत त्याच्यामध्ये या आयुक्त असेल, संबंधित अधिकारी असतील, यांना या कुठल्याही गोरगरिबांच्या कामात आज इंटरेस्ट राहिलेलं नाही, असं चित्र आज आमच्या समोर दिसायला लागतं। या झोपडपट्टी संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र सुजित काटे साहेब याने हा झोपडपट्टी धारकांचे प्रश्न मार्गी लागावे, त्यांच्या याच्यावरती जे अतिक्रमण झालेले आहेत ते शासनाच्या आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ते कायदेशीर करण्याचा हक्क या सर्वसामान्यांना दिलेला असताना त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी आज ही मंडळी 1 वर्ष 1.5 वर्ष झालं सातत्यानं झटत आहेत। का झटत आहेत तर या लोकांची जे झोपडपट्टीधारकांची घरं आहेत त्याची मोजणी झाली पाहिजे, त्याचं क्षेत्र, त्याचं नाव नंबर, त्या झोपडपट्टीचा नंबर हा 7/12 पत्रकी आला पाहिजे। आणि हे त्यांचे रास्त मागणी या हायकोर्टच्या निर्णयानुसार असल्यामुळं आज जर ही लोक जर अंमलबजावणी करत नसतील तर या मस्तवाल अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की जय हिंद सेना काटेसाहेब या तुमच्या संघर्षामध्ये तुमच्याबरोबरीने काम करेल आणि तुमच्या मनापासून पाठीशी राहील। तुम्ही एक काम करा, आता या आमच्या जय हिंद सेनेचे जे वकील आहेत त्या आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही तुम्हाला देतो। यांच्यावरती उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून तुम्ही याचिका दाखल करा, त्याचा संपूर्ण खर्च जय हिंद सेना उचलेल, हे मी आज या निमित्तानं तुम्हाला आवाहन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।